हे तुमच्या लक्षात आलं का? आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो तुमच्या निदर्शनात आणून देऊ इच्छितो मी, ते म्हणजे असदुद्दीन ओवैसीचा पक्ष MIM या पक्षाला जी काही मतं मिळाली आहेत पूर्ण महाराष्ट्रामधून, फक्त मुंबईमधून नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामधून, त्याचे आकडे तुमच्यासमोर ठेवतोय मी. परभणीला एक त्यांचा उमेदवार निवडून आलाय, संभाजीनगरमध्ये तब्बल 33, त्याचे उभाटाचा फक्त एकच आहे. मालेगावमध्ये 21, नागपूरमध्ये 7, जालनामध्ये 2, धुळ्यामध्ये 10, नांदेडमध्ये 14 आणि मुंबईमध्ये 8. जे राज ठाकरेंना सुद्धा निवडून आणता आले नाही. 8 पेक्षा जास्त, एखादा जास्त 9 सुद्धा आणले नाही, त्यांना फक्त 6 मिळाले. मुंबईमध्ये किती? 8, अकोल्यामध्ये 3, अमरावतीमध्ये 11 आणि अहिल्यानगरमध्ये 2. मित्रांनो, हा करिश्मा कसा झाला? तर मुसलमानांनी एक गठ्ठा मतदान या ओवैसीच्या पक्षाला टाकला, म्हणजे MIM. लक्षात आलं का? काँग्रेसचे तब्बल 24-25 उमेदवार निवडून आले मुंबईमधून. कोणाच्या जोरावरती? कुठल्या मतदारसंघामधून? तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं ते. म्हणजे मुसलमानांनी जी मतं केली ती तिथे उभा असलेल्या अगदी मजबूत जो उमेदवार आहे तो कुठल्या पक्षाचा आहे हे त्यांनी बघितलं नाही. त्यांनी तो मजबूत उमेदवार जो भाजपाला टप देऊ शकतो, भाजपाच्या विरोधात विजयी होऊ शकतो,